नर्मदा मैया ने आज सवेरे ही दर्शन दे दिया है। हम कृतार्थ हो गए हैं मैया का दर्शन करके। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। सकाळचे 5 वाजलेले आहेत। आमची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आता सुरू झालेली आहे। रणछोडराय मंदिराच्या आवारात आम्ही आलेलो आहोत। चतुर्भुज मूर्ती आहे रणछोडराय दासांची। इथे त्यांचं प्रगट स्थान आहे, चरण पादुका आहेत। आम्ही दर्शन घेतलेलं आहे रणछोडराय दासांचं। शांत निवांत परिसर आहे आणि आता आम्ही पुढच्या मार्गाला जात आहोत। नर्मदा मैयाच्या किनारी भरपूर शिवलिंग आहेत, पिंडी आहेत। नर्मदा मैया भगवान शंकरांची मुलगी आहे, त्यामुळे नर्मदा मैयाची भगवान शंकरांवर खूप भक्ती आहे। आपण आता जुना रामपुरा या ठिकाणी पोचलेलो आहोत। धनेश्वर महादेव मंदिर, महंत जानकीदास बापू हे मठाधिपती आहेत। मंदिर थोडंसं आतल्या बाजूला आहे, आता थोडंसं उजाडलेलं पण आहे। आम्ही धनेश्वर महादेवांचे यथासांग दर्शन घेतलेले आहे। हे बघा, महंतसुद्धा आहेत समोरच। धनेश्वर महादेव मंदिर, शांत चित्ताने आमचं दर्शन झालेलं आहे। इथे समोरच लोकेश्वर महादेव मंदिर आहे। सकाळची वेळ असल्यामुळे काही गर्दी, गोंधळ, गडबड काही नाही, निवांत दर्शन घेता येते। हा सगळ्यात मोठा बेनिफिट मला आवडला। इथे हे जे सगळे स्थानिक भक्त मंडळी आहे, त्यांनी आम्हाला चहा, नाश्ता, प्रसाद याचा खूप आग्रह केलेला आहे। नटेश्वर महादेव मंदिर, नटेश्वर महादेवांचे सुद्धा आमचे दर्शन झालेले आहे। परिसर खूपच रमणीय आहे। सर्वत्र भक्तिभावानेच आपलं मन प्रसन्न होऊन जातं। इथे आता बघा आपण श्री राम मंदिर, हे बघा, इथे हे महंत आपल्याला मार्गदर्शन करता आहेत। नर्मदा मंदिर आहे, बजरंग समोरच विराजमान झालेले आहेत। मा नर्मदा परिक्रमा मार्ग, हे नर्मदा मातेचं मंदिर आहे। नर्मदेचं पण दर्शन झालेलं आहे मायेचं। श्री धनेश्वर महादेव मंदिर, याच्याबद्दल एक प्राचीन कथा इथे बॅनरला छापलेली आहे। इथे जाताना आपल्याला बघा एक विशेष सुविधा मिळालेली आहे। पोर्टेबल टॉयलेट आहे, टँकर आहे। फार आवश्यकता आहे या गोष्टींची। आता आपण आलेलो आहोत मंगलोर येथून क्रॉस करत आहोत। बऱ्यापैकी उजाडलेला आहे, लख्ख प्रकाश दिसत आहे आणि आम्ही आनंदाने परिक्रमण करत आहोत। हे बघा, निसर्गाचा एक छोटासा तलाव, निसर्गरम्य परिसर दिसलेला आहे। आपल्याला साधारणतः चित्रांमध्ये दिसतं। इथे आता इमर्जन्सी सर्व्हिस, आपत्कालीन सेवा, मेडिकल हॉस्पिटल, मेडिकल फॅसिलिटी इथे आहेत आणि शासनातर्फे, प्रशासनातर्फे या वैद्यकीय सुविधा व्यवस्थित मांडलेल्या आहेत। लोकांना गरजेप्रमाणे मेडिकल सवलती दिली जाते आहेत। आता आपण आलेलो आहोत मंगलेश्वर महादेव मंदिर। मंगळाद्वारे स्थापित झालेलं हे
मंगलेश्वर महादेव मंदिर आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे मंगळ दोष, मांगलिक जे असतात, ज्यांचा दोष असतो त्यांची पूजा इथे केली जाते. मंगळ दोषाचं निवारण केलं जातं. मंगळेश्वर महादेव मंदिर. खूप सारे लोक इथे मंगळ दोषाचं निवारण करतात, पूजापाठ करतात, दर्शन घेतात. हे आहे ते प्रसिद्ध मंगळेश्वर महादेव मंदिर. विनोददादांनी दर्शन घेतलेलं आहे. विनोददादा आमचे गाईड आहेत, आम्हाला मार्गदर्शन करता आहेत. विनोददादांच्या सोबतच आम्ही चाललेलो आहोत. नर्मदे हर. समोरच एक मंदिर आहे. साईबाबांचं मंदिर आहे, शिवलिंग आहे. प्रसन्न परिसर आहे. हा परिक्रमा मार्ग आहे. इथे बघा उत्तर वाहिनी परिक्रमा मार्ग आहे. हे बघा कुमारिकांचं दर्शन झालेलं आहे. इथे आपल्याला नर्मदा मैया बाल स्वरूपात दिसतात. नर्मदे हर. अतिशय प्रसन्न वाटतं आम्हाला. आता इथे रामकृष्ण सेवा आश्रम यांच्यातर्फे चहा, नाश्ता, खिचडीचा प्रसाद दिलेला आहे. गार पाण्याचे जग ठेवलेले आहेत. ज्यांना जेवढा पाहिजे तेवढा प्रसाद आपण घेऊ शकतो. खिचडीचा प्रसाद आहे. रामकृष्ण सेवा आश्रम खूप छान सेवा आहे. आता आपण आलेलो आहोत उदासीन आश्रम. बघा ह्या आश्रमाचं गेट किती भव्य दिव्य आणि सुबक आहे. कलाकुसर किती सुंदर आहे. भव्य दिव्य आश्रमाचा परिसर आहे. इथे सुद्धा आम्हाला चहा, नाश्ता सगळ्यांची सेवा केली जाते. प्रत्येक येणाऱ्या भक्ताला इथे देतात. इथे बघा ह्या ताई आहेत नाशिकच्या. ह्या आमच्याशी बोलल्यात. आमच्या पुढे मागे त्यांचा परिक्रमाचा मार्ग चाललेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला मोराचं दर्शन घडवून दिलेलं आहे. ह्या परिसरात खूप मोर आहेत. आम्ही मोर बघितलेले आहेत आणि समक्ष बघताना खूप छान वाटतंय. आता आपण आलेलो आहोत तपोवन आश्रम. तपोवन आश्रमाचा सुद्धा परिसर भव्य दिव्यच आहे. जागेची इथे काही टंचाई नाही. आणि अगत्य प्रेम, सेवाभाव विचारूच नका. खूप मनापासून हे स्थानिक मंडळी, परिक्रमावासीय सेवक मदत करत असतात. तपोवन आश्रम. हे बघा आश्रमाच्या आतमध्येच इथे वॉशरूमची वगैरे सोय आहे. सुटसुटीत परिसर आहे. सगळ्या सुविधा शक्य असतील तेवढ्या सगळ्या जास्तीत जास्त चांगल्या देण्याचा प्रयत्न या सर्व मंडळींचा आहे. आमचे सहकारी, आमचे जे भक्त मंडळी आहेत ते अतिशय आनंदी आहेत. परिक्रमा मार्गाने आनंदाने चाललेले आहेत. भरपूर पार्किंग्स आहेत. आणि आश्रमसुद्धा बघा किती सुटसुटीत आहे. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सद्बुद्धी दे भगवान. साईबाबांचं मंदिर आहे. सकाळीच पूजापाठ इथे चाललेला आहे. आम्ही दर्शन घेतलेलं आहे साईंचं. आणि हे बघा इथे चहा, नाश्ता, थंड पाणी याचे कॅन ठेवलेले आहेत. आम्ही आता ह्या आश्रमातनं एक
पूर्ण मोठा चक्कर मारलेला आहे. आणि बघा ही नर्मदा मैया इथून समोरून कशी दिसते आहे. नर्मदा मैयाचं जे विलोभनीय दृश्य आहे बघतच राहावंसं वाटतं. आतमध्ये एक कृत्रिम तलाव आहे. नर्मदे हर तदेव पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. बघा पुढच्या आम्ही आश्रमात आलेलो आहोत आणि इथे सुद्धा ह्या भक्त मंडळांनी आम्हाला चहाचा नाश्त्याचा आग्रह केलेला आहे. हा विकी बघा आमचा चाललेला आहे आमच्यासोबत. आता आपण आलेलो आहोत गोपालेश्वर महादेव मंदिर. महंतांचा फोटो आहे, बजरंगबली आहेत, गणपती बाप्पा आहेत आणि हे आमचे भगवान शंकर विराजमान आहेत. नर्मदेच्या किनारी आपल्याला भरपूर शिवलिंग. गोपालेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर. आता आपण आलेलो आहोत सीताराम आश्रम. कविताताई, विकी, विनोद दादा सगळे बघा आमच्या सोबत चाललेले आहेत. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा श्री सीताराम आश्रम. बघा आता मस्त आश्रमाचा किती एंट्रन्स भव्य दिव्य आहे बघा. जावई बापू हरणेश पाटील आणि दीपश्री ही तर नर्मदेच्या रूपातच आमच्या सोबतच चाललेली आहे. इथे पारदेश्वर शिवलिंग आहे, शुद्ध पाऱ्याचं शिवलिंग आहे. इथे प्रत्येक आश्रमात चहा, नाश्ता, प्रसाद, जेवण सर्वांचं तुम्हाला पाहिजे ते मागा द्या, आणून देतात, स्वतःहून आणून देतात. हे बघा हे नर्मदेचं आता छान विशाल पात्र आपल्याला दिसत आहे. आता आपण नर्मदेच्या किनाऱ्याने पुढे चाललेलो आहोत. हे बघा दीपश्री बघते आहे, काका चला पुढे म्हणते. नर्मदा मैयाचा परिसर आता आपण मनोभावे मनापासून बघू. आणि हे बघा इथे बॅनर लागलेला आहे, मगर मच्छरांपासून सावधान. बरोबर आहे, आपण सावधानता बाळगलीच पाहिजे. विनोद दादा नर्मदे हर. विकी दादा नर्मदे हर. हरणेश पाटील साहेब नमस्कार. दीपश्री, कविता पाटील आणि आम्ही सर्वजण नर्मदे हरचा जप करत आहोत. नर्मदे हर. आता आपण नर्मदा मैयाच्या पात्रातनं वाळवंटातनं परिक्रमण करत आहोत. भरपूर मोठं पात्र आहे नर्मदा मैयाचं, भव्य दिव्य पात्र आहे. हे बघा आपण चाललेलो आहोत आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर हर एक कंकर में शंकर है. प्रत्येक कंकरमध्ये शंकर विराजमान आहे. होडीसाठी 30 रुपये प्रति व्यक्ती दर आहे. 30 रुपीज पर पर्सन. परिक्रमावासियांसाठी टेंटची सुविधा आहे, सावलीची सुविधा आहे. शासन प्रशासन पूर्णपणे सक्रिय आहेत आणि अतिशय चोख व्यवस्था इथे दिसत आहे. आम्ही इथे नर्मदेच्या किनारी भरपूर असं कलेक्शन घेतलेलं आहे. लाल रंगाचे जे गोटे आहेत त्यांना गणपती स्वरूप मानले जातं आणि काळ्या रंगाचे जे लिंग आहेत ते शिवलिंग मानले जातात. नावेतनं जाताना लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे, सक्तीचा आहे. काही दुर्घटना घडू नये म्हणून लाईफ जॅकेट अतिशय महत्त्वाचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आम्ही तट परिवर्तन करत आहोत. ह्या तटावरून त्या तटावर जाताना नौकेच्या
आधाराने आम्ही आता पुढे चाललेलो आहोत आणि ह्या नौकेच्या दरम्यान सर्वांनी फोटोग्राफी व्हिडिओग्राफीचा भरपूर आनंद घेतलेला आहे. बघा खूप सारे परिक्रमावासी आहेत आणि कंटिन्यू परिक्रमावासी चाललेलेच आहेत. इथे काहीही खंड नाही. नर्मदेच्या तटातटाने जाताना खूप सारे पोलीस, होमगार्ड, गृहरक्षक, अनेक सेवाभावी संस्था, स्वयंसेवक, संरक्षक दलाचे भरपूर जवान आहेत आणि सर्व अतिशय चोखपणे कर्तव्य बजावत आहेत. आपल्याला आता काही पायऱ्या चढून जायला लागणार आहेत. कमी पायऱ्या आहेत पण असं उंचावर जावं लागतं. थोडीशी वयस्कर लोकांनी त्याची काळजी घ्यायची आहे. वासुदेव कुटीरला आल्यानंतर पिण्याच्या पाण्याची सोय आहे, वॉशरूम आहे, आंघोळ वगैरे करायचं असलं तर भरपूर पाणी आहे. त्याप्रमाणे चहा, थंड पाणी, जेवण, प्रसाद यांची भरपूर सुविधा आहे. भरपूर लोक इथे येऊन प्रसाद घेत आहेत. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमाचा हा बघा छोटासा मॅप पण इथे लावलेला आहे. रामेश्वर महादेव प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेलं हे शिवलिंग आहे. दंडकारण्यात प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेला इथे प्रस्थान केलेलं होतं त्यावेळेला ही रामेश्वर महादेव मंदिर आहे. सती अहिल्या मातेच्या उद्धाराच्या वेळी गौतम ऋषींनी सप्त मातृकांचे आवाहन केले होते. तेव्हा सप्त मातृका प्रगट झाल्या होत्या. हे स्थान आहे गौतमेश्वर महादेव. तिलकवाडा वासुदेव कुटीर येथे मोठाच शामियाना लागलेला आहे आणि प्रचंड प्रमाणात भक्त लोकांची संख्या आहे. रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी हे एक मारुतीचं मंदिर आहे. मारुतीरायांचं हे जुनं स्थान आहे. समर्थ रामदासांनी स्थापन केलेलं हे मारुती मंदिर आहे. आपल्या जीवन कालावधीत वासुदेवानंद सरस्वती महाराज उर्फ टेंबे स्वामी यांनी एक चातुर्मास येथे केला होता. त्यामुळे हे स्थान अतिशय पवित्र आहे. शक्तिपाताचे आचार्य श्रीयुत टेंबे स्वामी यांचा अधिकार अतिशय मोठा आहे. टेंबे स्वामींचं हे स्थान बघून मन अतिशय भारावून आलेलं आहे. नर्मदा मैयाच्या किनारी तिलकवाडा आहे, वासुदेव कुटीर आहे, हनुमानांचं स्थान आहे आणि हे तिलकवाडा पोलीस स्टेशन आहे. हे जुनं किल्ल्यासारखं वास्तू वाटते, प्राचीन वास्तू आहे. त्यामुळे हे सुरुवातीला बघताना पोलीस स्टेशन किंवा जुनी वास्तू कळून येत नाही, पण त्याच्या आतमध्ये वासुदेव कुटीर आहे एवढं थोडंसं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. येथे एक वेगळा प्रकार बघायला मिळाला. कारच्या ब्लँकेटवर बघा यांनी कसे खिळे वगैरे व्यवस्थित असे माउंट करून ठेवलेले आहेत. स्क्रॅच नाही जाणार, पण पक्षी वगैरे जाऊ शकत नाहीत बाहेरून. जुगाड इंडिया छान संकल्पना आहे. मातीचे मटके बनवलेले आहेत, वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या आकाराचे आहेत. आम्हाला खूप इच्छा होती हा मातीचा मडका घेऊन जाण्यासाठी, पण वेळ आणि जागा याच्या अभावी आम्हाला हा प्लॅन रद्द करावा लागला. तिलकेश्वर मंदिरात आपण आता दर्शन घेत आहोत. बऱ्यापैकी भक्तांची गर्दी आहे. महाराज नर्मदे हर. तिलकेश्वर महादेव मंदिरात आमचे यथासांग दर्शन झालेलं आहे. मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे. प्राचीन
शिवलिंग पाहून मन अतिशय भारावून जाते. बजरंग बली की जय. मारुतीरायांचं दर्शन झालेलं आहे, प्रसन्न वाटलेलं आहे. आज उन्हाळा पण जरा बऱ्यापैकी जाणवतो आहे. आता आपण आलेलो आहोत नर्मदा मंदिर येथे. दुपारची वेळ असल्यामुळे गेट बंद आहे मंदिराचं, पण आम्ही बाजूने व्हिडिओग्राफी फोटोग्राफीचा आनंद घेतलेला आहे. तदेव पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. शंकर महाराज मठ नर्मदे यार. शंकर महाराज मंदिर. अच्छा, ये बाजू में. जी 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 नर्मदे यार. आपण आता आलेलो आहोत शंकर महाराजांचा मठ येथे. स्वामी मठ नवीनच वास्तू बनलेली आहे. 2 रूम छोट्याच्या आहेत. अजून एक्सपान्शन होत आहे. आणि हे आमचे गुरुवर्य शंकर महाराज. नमामि शंकर, नमामि शंकर, नमामि शंकर. फिरत्या चाकाला देशी तू आधार, विठ्ठला तू वेडा कुंभार. प्रत्येक नवीन प्रतिकृती, नवीन कार्य पाहताना मन थक्क होते. तसाच हा प्रकार आहे. आम्ही कुंभाराचं मडकं बनवण्याचं जे प्रात्यक्षिक आहे ते पाहिलेलं आहे. शहरवासींसाठी मोठी आश्चर्याची घटना आहे. खूप छान वाटले. नर्मदे हर. मणी नागेश्वर मंदिर. स्कंद पुराणातील रेवाखंडमध्ये मणी नागेश्वर या स्थानाचा उल्लेख आहे. कश्यप ऋषींच्या दोन्ही पत्नी कदू आणि विनिता यांचा दोघांमध्ये वादविवाद झाला होता. विनिताचे म्हणणे अगदी खरे होते, पण मणिनागाने आईची आज्ञा पाळली नाही. आईच्या आज्ञा न पाळल्यामुळे विनिता दासी झाली होती. मणिनागेश्वराने भगवान शंकरांची तपस्या केली होती. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी मणिनागेश्वराला अभय दिले. त्यामुळे मणिनागेश्वराचा मातेच्या शापातून मुक्ती झाली. येथे मेडिकल कॅम्प आहे. छान सुविधा आहे. येथील भागातील केळीचे पीक पाहून आम्हाला खानदेशाची आठवण आली. आमच्याकडे खानदेशात सुद्धा केळीचे पीक भरपूर प्रमाणात असते. रामपुरा 5 किलोमीटर. भक्त मंडळींनी एक छान मंडप लावलेला आहे. आम्ही त्या मंडपात बसलेलो आहोत. सावलीचा आनंद घेत आहोत. आणि तसेच आम्हाला त्यांनी थंड पाणी पण दिलेलं आहे आणि थंड असे कोल्ड्रिंक्स दिलेले आहे. केळीच्या बागेत ही लोखंडाची तार लावलेली आहे आणि इथे इलेक्ट्रिकल सप्लाय जोडलेला असतो. त्यामुळे आपण सावध राहायचं आहे. कुठल्याही तारेला हात लावायचा नाही. त्याने सुरक्षिततेसाठी ते तार लावलेली आहे, पण आपण भक्त मंडळींनी सांभाळून राहायला पाहिजे. कपिलेश्वर महादेव मंदिर. आपल्याला आता इथून आजच्या बाजूने जायचं आहे. सांख्य शास्त्राचे प्रणेते कपिल मुनींचं हा आश्रम आहे. चैत्र महिन्याचे ऊन चांगलेच आता जाणवत आहे. तसे आम्हाला शहरवासियांना कडक उन्हाची सवय नाही, त्यामुळे आम्ही थोडेसे नाजूकच आहोत, पण परिक्रमा करण्याची इच्छा मनापासून आहे. इथे या मंदिरात बजरंगबली विराजमान आहेत. राम लक्ष्मण जानकी आहेत. गणपती बाप्पा विराजमान आहेत. माताजी आहेत. भगवान दत्तप्रभू आहेत. आता आम्ही नदी किनाऱ्याने चाललेलो आहोत. भरपूर उन्हाचा चटका लागतो आहे. नर्मदा मैयाचे वाहन मगर आहे, पण आम्हाला इथे थोडी काळजी घेतली पाहिजे. आंघोळीला उतरताना 2-3 दगड मारून बघायचे आहेत पाण्यामध्ये,
आणि शक्य होईल तेवढी लवकर आंघोळ करून बाहेर यायचं आहे आणि डीप वॉटरमध्ये जायचं नाही, खूप खोल पाण्यात जायचं नाही. ही स्पेशली आपण काळजी घ्यायची आहे. स्नान करताना आम्ही स्नान केलेले आहे आणि पटकन बाजूला झालेलो आहोत. आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानेच आपण पुढे सरकत आहोत. आता अंतर खूप कमी राहिलेलं आहे. गार पाणी पितो आहोत, सरबत पितो आहोत, कधी कोल्ड्रिंक्स पण पितो आहोत, पण तहान काही केल्या जात नाही. पाणीच प्यावेसे वाटते सारखे. मागच्या वर्षाची घटना आहे. पितळेचा नंदी, ब्रासचा नंदी 50,000 किलो वजनाचा इथे पाण्याच्या धारा प्रवाहात वाहून गेला, बुडून गेला आणि नंतर तो कधीच मिळाला नाही. हे बघा, हे मूठ वगैरे आहे, भगवंतांची मूठ आहे, त्याचे अवशेष आहेत. बाकीचं स्ट्रक्चर इथे दिसतं आहे, पण जो मुख्य नंदी होता तोच पाण्याच्या प्रवाहातून कुठेतरी निघून गेलेला आहे. अद्यापपर्यंत कोणालाही सापडलेला नाही. सलातारेश्वर महादेव हे स्थान आहे आणि इथे आपले नंदी भगवान कुठेतरी गुप्त झालेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचा आता आमचा सगळ्यात शेवटचा टप्पा आहे. हे नदी प्रवाह क्रॉस केला की आम्हाला नौकेतनं समोरच जायचं आहे, रामपुरा साईडला जायचं आहे. आणि हे आमचं आजचं जे टार्गेट आहे बऱ्यापैकी संपत आलेलं आहे. प्रशासनाने बघा इथे किती छान सुरेख व्यवस्था केलेली आहे. आम्ही सर्वांनी लाईफ जॅकेट परिधान केलेले आहेत. नौकेत बसून विहार करत आहोत आणि आम्ही सर्वांनी फोटोग्राफी व्हिडिओग्राफीचा भरपूर आनंद घेतलेला आहे. विनोददादा, दीपश्री, कविता, हरणीश पाटील, विक्की भाई यांनी आमची खूप सोय ठेवलेली आहे. आमची जी यात्रा आहे त्यांच्यामुळे अतिशय छान झालेली आहे. अशा प्रकारे आमची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा, एक दिवसीय नर्मदा परिक्रमा संपन्न झालेली आहे. मैयाच्या कृपेने आमचे कार्य व्यवस्थित पार पडलेले आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर.